बापू नाही तोपर्यंत चल ना वाट्यात घेऊ आपलं उर. मारून फेकी नाही वल्ले कपडे तुमच्या तोंडावर. तुला शेतात आवडत आहे ना, चल ना वसात जाऊ. कुठ्या खावीतून तुम्ही रानात चल आणि उसात चल. लयच आजू शाहूपणा दाखवायला लागली. गप्प बसा. थांब आता तू संध्याकाळी ये जवळ, मग तुला सांगतो. संतोष, काय बापू? काय करतो तिथं? अहो काय नाही बापू, बसलो होतो तिच्यापाशी. अरे सोयाबीन काढायची झाली, मग रानात जावं, मागं कुठं काडी कुडी काय राहिली ती बघावी, ती गोळा करून इकडं आणावी. ते सोडलं इथं बायकोच्या बगलात बसतोय. अरे शेतातली कामं काय बायकोच्या बगलात बसून होत असतात काय? अहो बापू, तिचे कपडे झाले का, आम्ही दोघं बी खाली जाणार होतो. आता तू एक काम करी जा. बायको धुणं धुवायला लागली, स्वयंपाक करायला लागली, हागाय मुताई निघाली, तिच्या काकरच बसायचं, उतरायचंच नाही खाली. अहो बापू, एकाला दुसरं असल्यावर काम जास्त नाही का होत. तुझं काय काम असतंय ते मला माहित आहे की. एवढा मोठा कोटा पुराणा तुला, पत्र्याचं शेड पुराणा तुला, रातच कुठं घेऊन जातो रे पोरीला? अहो बापू, आमच्या उशाला झोपल्यासारखं तुम्ही झोपतात. आम्हाला येते का मोकळ्या मना रातचा खेळ खेळायला? मग आता आम्ही बाहेर जावं नाही तर कुठं जावं मग? लय पुढचं बोल नको, पालता घालूनच कचकचा तुडील. अरे त्या पोरीचा तरी विचार कर. तीच म्हणते बाहेर चल म्हणून. पोरीचं जर नाव घेतलंच बुटन तोड एकच करीन तुझं. आहे का? चल चल धाव राहणार. जातो जातो. हलकट कुठलं सांगितलेलं कळतच नाही याला. पोरी, ओ बापू. कपडे धुवायचे आले की घरी? त्याच्याकडे जाऊ बिऊ नको. नाही नाही जात बापू. मी साखर आणली, आपण जामून बनवू. एवढं झालं की येतेच बापू. ये माय लवकर.